तर नमस्कार मित्रांनो, आज आपण फर्निचरची साईट चालू केलेली आहे. तर चालू करण्याच्या आधी आपण प्रत्येक वेळेस दाखवत असतो की जे फर्निचर बनवायचं आहे ते आपल्याला कशा पद्धतीने बनवायचं. तर आता हे बघू शकता, इथं हॉल आहे. हे बघ, हा हॉल आहे आणि इथं आपण 18 जे मटेरियल लागणार आहे आपण ते आणलेलं आहे. तर या अशा पद्धतीचा हॉल आहे. आता ह्या हॉलमध्ये आपल्याला इथं जे आहे, तर इथं जिना आहे. या जिन्यापाशी आपल्याला ही जी जागा सुटलेली इथं पार्टिशन करायचं आहे. तर बघू शकता हे असं पार्टिशन करायचं आहे. तर आपल्याला इथं जे आहे, इथं 4 फुटाचा दरवाजा सोडायचा आहे, म्हणजे 32 ते 33 इंचाचा दरवाजा सोडायचा आहे. तर इकडल्या साईडला हे जे कॉलम आहे, या कॉलमच्या आतमध्ये आपल्याला पार्टिशन करायचं आहे. तर हे पार्टिशन आता आपण बनवणार आहे. बनवणार आहे की नाही? हा बघायचं. आता हे पार्टिशन आपण बनवणार आहे. तर आता हे पार्टिशन आपण काय झालेलं आहे, आपल्या पाठीमागं शाळा आहे. शाळेचा काय व्हायला लागला, जरा जास्त आवाज येतोय. त्यामुळं काय माहित, थोडासा व्हिडिओमध्ये पण येईन आवाज. तर या अशा पद्धतीने आता आपल्याला इथं पार्टिशन तयार करायचं आहे. ते पार्टिशन येईल. त्याच्यानंतर इकडल्या साईडला जे आहे आपल्याला बॅग वगैरे बनवायची, इथं वॉलड्रॉप बनवायचं 4 फुटाचं. तर आता ही 4 फुटाचं वॉलड्रॉप आणि हे पार्टिशन ह्या बेडरूममध्ये आहे. आणि इकडल्या साईडला ड्रेसिंग राहायला होतं, सांगायचं इथं ड्रेसिंग आहे. या साईडला ड्रेसिंग टेबल बनणार आहे. तर ही अशी बेडरूमचं सेटअप आहे. आणि त्याच्यानंतर इकडल्या साईडला जे आहे इथं बेड घेणार आहे. तर ते बेड नंतर घेणार आहे. तर हे असं आहे बघा. तुम्हाला आता हे आम्ही दाखवून राहिलेलो, हे अशी पोझिशन आहे. तर आता इथं प्रॉब्लेम काय आहे, हे बघा, जिना आलेला आहे. तर जिन्याच्या वरती कॉलम आहे. कॉलम असल्यामुळे काय व्हायलं, पार्टिशन आपल्याला इथून नाही घेता यायला लागलं. तर आपण जे पार्टिशन बनवणार आहे, तर याच्या आतमध्ये पार्टिशन बनवणार आहे. इथं जे आहे याच्या आत इकोनसनी लेवल ठेवणार आहे. आता हे पार्टिशन बनल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर तुम्ही नवीन असाल तर तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या, चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जादा जादा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला, तुम्हाला आज आम्ही दाखवतोय कोणत्या कंपनीचं क्लाउड घेतलेलं आहे, काय घेतलेलं आहे आणि कसं केलेलं आहे. तर हे बघू शकता आपण. आता यावेळेस आपण हे क्लाउड आणलेलं आहे. या अशी 18 ची थिकनेस आहे. हे बघा, आता हे आपण सॅम्पलसाठी तुकडा कट केलता, म्हणजे हे ऍक्च्युली क्लाउड कसं आहे काय आहे. तर बघू शकता हे असं क्लाउड आहे. हे 18 चं क्लाउड आहे. आणि हे आता हे असा शिक्का वगैरे येतो त्याच्यात. हे अशा पद्धतीचं हे क्लाउड आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे लागणार आहे वॉर्डरोबला दरवाजे वगैरे ते आणलेले आपण 12 आणलेले. त्याच्यानंतर आपण ती जी फ्रेमिंग आहे त्या फ्रेमिंगसाठी हे कट केलेलं आहे पूर्ण. तर या अशा पद्धतीचं आता सध्या आपलं काम चालू आहे. तर हे काम झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवा आम्ही. तोपर्यंत लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.